हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जावा प्रोग्रामिंगच्या बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट्स इन जावा ह्या चॅप्टरमधील नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स यूज केले जातात आणि त्याच्याविषयी एक एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जावाचे टोकन म्हणजे काय, तसेच जावाचे डेटा टाईप्स कुठले कुठले आहेत, त्याचे टाईप्स किती आहेत, हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. जावा ऑपरेटर्स. तर जावा ऑपरेटर म्हणजे काय, तर ऑपरेटर हे एखाद्या व्हेरिएबल किंवा त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरती काहीतरी ऑपरेशन्स आपल्याला जर क्रिएट करायचे असतील तर आपल्याला ऑपरेटर्स वापरावे लागतात. म्हणजेच काय, ऑपरेटर्स आर यूज्ड टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन व्हेरिएबल्स अँड व्हॅल्यूज. म्हणजे जे आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो आणि त्या व्हेरिएबल संदर्भात आपण ज्या व्हॅल्यूज घेतो किंवा युजरकडनं इनपुट करून घेतो, ठीक आहे, त्या व्हॅल्यूवरती काहीतरी आपल्याला ऑपरेशन्स करावे लागतात. तर ते ऑपरेशन्स करण्यासाठी आपल्याला ऑपरेटरची गरज असते. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, ऑपरेटर्स. ठीक आहे. तर ऑपरेटर्स मी इथं मिनिमम एक 3 ते 4 वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स दिलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. तर एक बेसिकली अरिथमॅटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट, कंपॅरिझन, लॉजिकल ऑपरेटर्स दिलेले आहेत. तर त्याचप्रमाणे शिफ्ट ऑपरेटर्स आहेत. त्यानंतर अजून भरपूर वेगवेगळे ऑपरेटर्स इथं दिले आहेत. त्यापैकी आपण एक 4 एक्झाम्पल म्हणून ॲज अ एक्झाम्पल म्हणून इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला बघूया आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स आर यूज्ड टू परफॉर्म कॉमन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आता कॉमन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे काय, थोडक्यात इथं आपल्याला जे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे कॉमन मॅथमॅटिकल आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मॉड्युलस ऑपरेटर काय माहितीच आहे, तो हे देखील आपण ॲज अ ॲरिथमॅटिक ऑपरेटर म्हणून वापरतो. त्याचप्रमाणे इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. ठीक आहे. हे इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट ह्यांना आपण काय म्हणू शकतो, तर युनरी ऑपरेटर. आता युनरी ऑपरेटर म्हणजे काय, आता ऑपरेटर आणि ऑपरँड ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मागच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणजे सी असेल, C++ मध्ये तुम्ही ऐकलं असाल की युनरी ऑपरेटर याचा अर्थ त्याच्यासाठी एकच ऑपरेटर आणि एकच ऑपरँड लागतो. आता ऑपरँड म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की इट इज अ नथिंग बट अ व्हेरिएबल. ऑपरँड म्हणजेच आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो आणि ऑपरेटर म्हणजे जे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेटर दिलेले आहेत ते. ठीक आहे. आणि बायनरी ऑपरेटर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 2 ऑपरँड लागतात. एक्झाम्पल A प्लस बी. मग प्लस हा ऑपरेटर आणि ए आणि बी आपण म्हणू शकतो दीज आर दी ऑपरँड्स. ठीक आहे. असे इथे वेगवेगळे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. मॉड्युलस आहे, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. ठीक आहे. हे वेगवेगळे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे आपल्याला एकच माहिती आहे की तो इक्वल टू ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटर का वापरतात, तर असाइनमेंट ऑपरेटर एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू जर असाइन करायची असेल तर तो आपण असाइनमेंट ऑपरेटर वापरतो. आणि असाइनमेंट ऑपरेटर आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. तर आता वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे इथे एक्झाम्पल मी दिलेले आहेत, बघू शकता. इक्वल टू, डबल इक्वल टू असेल, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, N2 इक्वल टू. ठीक आहे. शिफ्ट इक्वल म्हणजे लेफ्ट शिफ्ट इक्वल टू, राईट शिफ्ट इक्वल टू. ठीक आहे. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. आता एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता प्लस इक्वल टूचं. प्लस इक्वल टू याचा अर्थ एक्स हा एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेतलं. एक्स प्लस इज इक्वल टू 3. याचा अर्थ काय, एक्स प्लस 3 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 3 असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ह्याप्रमाणे असे वेगवेगळे असाइनमेंट ऑपरेटर्स आपण बघू जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बघू शकतो. ठीक आहे.
त्यानंतर आहेत कंपॅरिझन ऑपरेटर्स. आता कंपॅरिझन ऑपरेटर का वापरायचे? समजा आपल्याला एका 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू किंवा 3 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू जर आपल्याला कंपेअर करायचे असतील तर आपल्याला कंपॅरिझन ऑपरेटर वापरावे लागतात. ठीक आहे. आता कंपॅरिझन ऑपरेटर इथं वेगवेगळे आहेत. डबल इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे किंवा लेस दॅन इक्वल टू आहे. हे सगळे वेगवेगळे ऑपरेटर्स आपल्याला कंपेअर करण्यासाठी वापरायचे आहेत. ठीक आहे. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे. त्यानंतर आहेत लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटर का वापरतात? These are used to determine logic between the variables or the values. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यूमधील लॉजिक जर शोधायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल? लॉजिकल. म्हणजे काय? इथं अँड ऑपरेटर असेल, ऑर ऑपरेटर असेल किंवा नॉट ऑपरेटर असेल. म्हणजे लॉजिकल अँड म्हणजे डबल ॲम्परसँड, ऑर ऑपरेटर म्हणजे ठीक आहे. त्यानंतर नॉट इक्वल टू असेल, एक्सक्लेमेटरी साइन्स त्यासाठी वापरतात. ठीक आहे. हे सर्व ऑपरेटर्स आपल्याला एक्झाम्पल थ्रू बघायचे आहेत पुढं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक नवीन ऑपरेटर आहे तो टर्नरी ऑपरेटर. आता हा टर्नरी ऑपरेटर म्हणजे इट इज अ रिप्लेसमेंट फॉर द कॉम्बिनेशन ऑफ फॉर लूप अँड इफ एल्स स्टेटमेंट. मी काय म्हटलं? द टर्नरी ऑपरेटर इट इज अ रिप्लेसमेंट फॉर दी फॉर लूप अँड इफ एल्स स्टेटमेंट. म्हणजे एकाच स्टेटमेंटमधून आपण फॉर लूप पण वापरू शकतो आणि इफ एल्स पण वापरू शकतो. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? टर्नरी ऑपरेटर. आणि टर्नरी ऑपरेटर असा एकमेव ऑपरेटर आहे की जिथं आपल्याला 3 ऑपरँड्स लागतात. 3 ऑपरँड्स म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑपरँड्स म्हणजे इथं आपण व्हेरिएबल्स म्हणू शकतो. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. आता थोडक्यात एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे टर्नरी ऑपरेटरचं, की त्याच्यामध्ये मी एक वॉइड मेनच्या आत ए आणि बी साठी व्हॅल्यू ऑलरेडी असाइन करून ठेवले आहेत. ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 5. बरोबर. मग ए आणि बीच्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याला लूपमध्ये त्या व्हॅल्यू देण्यासाठी ॲट अ टाईम मी कुठला ऑपरेटर वापरला आहे? तर टर्नरी ऑपरेटर. म्हणजे बघा, टर्नरी ऑपरेटर मी ग्रीनमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. बघू शकता. ब्रॅकेटमध्ये ए लेस दॅन बी, ब्रॅकेट कंप्लीट, क्वेश्चन मार्क ए कोलन बी. याचा अर्थ इफ ए लेस दॅन बी म्हणजे जर एची व्हॅल्यू बी पेक्षा लहान असेल तर काय प्रिंट करा? ए प्रिंट करा. नसेल तर बी प्रिंट करा. याचा अर्थ क्वेश्चन मार्क म्हणजेच इथं क्वेश्चन मार्क आणि कोलन ह्याला आपण काय म्हणू शकतो? टर्नरी ऑपरेटर. म्हणजे इफची कंडिशन, त्यानंतर एची व्हॅल्यू, कोलन म्हणजे एल्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच इथं एची व्हॅल्यू म्हणजे कंडिशन जर ट्रू असेल तर ए प्रिंट कर, कंडिशन फॉल्स असेल तर बी प्रिंट कर, असा त्याचा अर्थ होतो. आणि जी काय व्हॅल्यू येईल ती कुठल्या व्हेरिएबलला मी स्टोअर केलेलं आहे? मीन नावाचं एक इंटिजर टाईप व्हेरिएबल मी इथं डिक्लेअर केलं, त्याला व्हॅल्यू असाइन करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर SOP स्टेटमेंट टाकल्यानंतर SOP याचा अर्थ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल, मीनची व्हॅल्यू इथं प्रिंट केलेली आहे. मग ॲज अ एक्झाम्पल म्हणून ते जर आपण रन केला प्रोग्राम तर मीनची व्हॅल्यू किती येणार आहे? तर मीनची व्हॅल्यू येईल 2 येईल. ठीक आहे. हे तुम्ही हा प्रोग्राम ट्राय करून बघू शकता. ठीक आहे. आता हे झालं टोटल सगळे ऑपरेटर्स. आता आपल्याला एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी इथे एक प्रोग्राम घेतो आहे, तर लक्ष द्या थोडं प्रोग्रामकडं. तर मी तर ऑलरेडी एक प्रोग्राम राईट करून ठेवलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आता ह्या एकाच प्रोग्राममध्ये मला
बऱ्यापैकी ऑपरेटर्स मी ते घेतलेले आहेत. आता इथे एक क्लास क्रिएट केला आहे मी. क्लास कुठला आहे बघा, ऑपरेटर एक्झाम्पल 1 हा नावाचा एक क्लास केला आहे. त्यानंतर मी क्लासच्या आत काय लिहिले बघा, PSVM म्हणजे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग ARGS आणि त्याचा ॲरे. बरोबर आहे. आता हे सर्व तुम्हाला बेसिकली माहितीच आहे PSVM. त्यानंतर मी काय केले बघा, 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केल्यात. A ची व्हॅल्यू 10, B ची व्हॅल्यू 5. ठीक आहे. त्यानंतर मी काय वापरलेत, वेगवेगळे मॅथमॅटिकल जे ऑपरेटर्स आत्ता जे आपण बघितलेले होते ते ह्या 2 व्हेरिएबल्सवरती मी ऑपरेट केलेले आहेत. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट बघू शकता, SOP println A + B म्हणजे काय, हे मॅथमॅटिकल ॲडिशन ऑपरेशन. A आणि B ची व्हॅल्यू घेऊन त्याचे ॲडिशन केलेलं आहे. म्हणजे ॲडिशन थोडक्यात किती येईल, 15 येईल. त्याचप्रमाणे मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन केले त्याची व्हॅल्यू 5 येईल. मल्टिप्लिकेशन 50 येईल आणि डिव्हिजन असेल ते 2 येईल. ठीक आहे. आणि इथं मॉड्युलस ऑपरेटर वापरलेला आहे. म्हणजे काय, 10 डिवाइड बाय 5 त्याचं जे आन्सर येईल ते किती असणार आहे, 0. म्हणजे इथं रिमाइंडर 0 येईल. म्हणून तिथं आपण काय वापरलेलं आहे, मॉड्युलस वापरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटरमध्ये मी 2 ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेतलेले बघा. A = 4 याचा अर्थ A ची जी व्हॅल्यू असेल, A ची व्हॅल्यू इथं किती घेतलेली आहे, 10 घेतलेली आहे. 10 + 4 म्हणजे A = 10 + 4 आणि B = B - 4. ठीक आहे. याप्रमाणे A ची आणि B ची व्हॅल्यू इथं प्रिंट केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपण दुसरे जे ऑपरेटर्स बघणार आहोत ते शिफ्ट ऑपरेटर. आता इथं शिफ्ट ऑपरेटर मी एक लेफ्ट शिफ्ट घेतला आहे आणि इथे एक राईट शिफ्ट घेतलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपला पुढचा ऑपरेटर बघायचा आहे तर शिफ्ट ऑपरेटर्स. आता मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून इथं एक लेफ्ट शिफ्ट आणि एक राईट शिफ्टचं एक एक्झाम्पल दिलं. आता शिफ्ट ऑपरेटर का वापरायचे, कारण जर समजा आपल्याला सगळे बिट्स एखाद्या व्हॅल्यूच्या लेफ्ट साईडला म्हणजे एखाद्या लेफ्ट साईडला जर आपल्याला द्यायचे असतील तर ते आपण लेफ्ट शिफ्ट करतो, किंवा आपल्याला राईटला द्यायचे असेल तर राईट शिफ्ट करायचे. म्हणजे सगळे एखाद्या नंबरचे ऑल दी बिट्स जर आपल्याला लेफ्टला शिफ्ट करायचं असेल तर लेफ्ट शिफ्ट. तर त्यासाठी कसं वापरायला लागतं बघा. आता इथं मी काय केले, 10 लेफ्ट शिफ्ट 2 याचा अर्थ बघा, 10 × 2⁻². याची व्हॅल्यू काय येईल, 10 × 2⁻² म्हणजे 4. म्हणजे 10 × 4 = 14 व्हॅल्यू येईल. ठीक आहे. जर 10 लेफ्ट शिफ्ट 3 असेल तर 10 × 2⁻³ म्हणजे इथं ॲज अ बेस म्हणून 2 पकडायचा आणि ठीक आहे. त्यानंतर त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाईल. जर आपल्याला लेफ्ट शिफ्ट झाल्यानंतर जर राईट शिफ्ट करायचं असेल तर आपल्याला × ऐवजी आपल्याला डिव्हिजन ऑपरेटर वापरावं लागेल. म्हणजे राईट शिफ्टसाठी डिव्हिजन ऑपरेटर आणि लेफ्ट शिफ्टसाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपण एक लॉजिकल ऑपरेटर्सचं एक एक्झाम्पल बघूया. त्यासाठी मी एक अँड ऑपरेटर आणि एक ऑर ऑपरेटर मी इथं वापरलेलं आहे. ठीक आहे. इथं मी 3 वेगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आहे. C ची व्हॅल्यू 10, D ची व्हॅल्यू 5, E ची व्हॅल्यू 20. ठीक आहे. तर त्या तिन्ही व्हेरिएबलवरती मला काय करायचं आहे, इथं लॉजिकल ऑपरेटर्स ऑपरेट करायचे. आता मी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा SOP स्टेटमेंटमध्ये. C <D && C <E. म्हणजेच इथं तुम्ही लक्ष द्या थोडं. C हा D पेक्षा लहान असेल तर आहे का, C हा D पेक्षा लहान नाही आहे. ठीक आहे.
आणि सी हा ई पेक्षा लहान असेल तर म्हणजे ही कंडिशन ट्रू आहे. म्हणजे फॉल्स ट्रू असेल तर आपल्याला आन्सर काय येईल, फॉल्स येईल. बरोबर आहे. म्हणजेच फॉल्स याचा अर्थ आपण 0 पकडू. 0 × 1 0 म्हणजे फॉल्स ट्रू असेल तर कंडिशन आपली फॉल्स होईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल ऑर ऑपरेटरसाठी दिलेलं आहे. सी लेस दॅन डी, सॉरी सी इज ग्रेटर दॅन डी. सी हा डी पेक्षा मोठा आहे का, आहे. अँड सी लेस दॅन ई, सी हा लेस दॅन ई आहे, ट्रू आहे. म्हणजे इथं दोन्ही कंडिशन्स ट्रू असेल तर आपण टोटल आन्सर हे ट्रू येईल. ठीक आहे. हे झालं एक टोटल एक्झाम्पल फॉर दी ऑपरेटर्स इन जावा. ठीक आहे. आता हाच प्रोग्राम आपण रन करून बघूया. हा प्रोग्राम मी सी प्रोग्राम फाईल्स जावा JDK बिनच्या अंडर मी इथं सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे. हा प्रोग्राम रन करायचा असेल तर मला काय घ्यावं लागेल, CMD, दॅट इज कमांड प्रॉम्प्ट. ते कमांड प्रॉम्प्ट मी इथं ओपन करतो. ठीक आहे. कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्यानंतर मला बिनच्या डिरेक्टरीला जावं लागेल. त्यासाठी मी काय एक तो पाथ इथं मी कॉपी करतो. ठीक आहे. पाथ कॉपी केल्यानंतर मला इथं जावाचा कंपायलर वापरावा लागेल, जावा सी. त्यानंतर प्रोग्रामचं नाव ऑपरेटर एक्झाम्पल 1 डॉट जावा असं मी दिलं. ठीक आहे. आणि हा मी कंपाईल करून बघतो. तर हा सक्सेसफुल कंपाईल झालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या प्रोग्रामची डॉट क्लास फाईल क्रिएट झालेली आहे. आता हे डॉट क्लास फाईल ही तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर मी रन करतो हा प्रोग्राम, जावा ऑपरेटर एक्झाम्पल 1. ठीक आहे. रन करतो. तर बघू शकता तुम्ही इथं जे एवढे SOP स्टेटमेंट्स मी प्रिंट केलेले आहेत तेवढे सगळ्यांची व्हॅल्यू इथं प्रिंट झालेली आहे. ठीक आहे. हे झालं थोडक्यात ऑपरेटर्स इन जावासाठी एक एक्झाम्पल आणि त्याच्याविषयी आपण बघितलेले हा टोटल कन्सेप्ट. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.